नमस्कार. म्हाडा पुणे मंडळाने 4186 घरांसाठी भव्य सोडत जाहीर केलेले आहे आणि ह्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे प्रोजेक्ट आहे. जिथे तुम्हाला ज्या प्रोजेक्टला अर्ज करायचा आहे किंवा जो प्रोजेक्ट तुम्हाला आवडतो किंवा तुम्हाला सोयीचा आहे, तर अशा प्रोजेक्टसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे. तर इथं संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे. हे सारे प्रोजेक्ट आहे पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्राईम लोकेशनला प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत. ह्याची जी रेंज आहे ती 12 लाखापासून ते 30-35 लाखापर्यंत सुद्धा इथं फ्लॅट्स अवेलेबल आहे. 1 RK 1 BHK आणि 2 BHK अशा प्रकारचे फ्लॅट्स इथं अवेलेबल आहेत. तर आपण ऑलरेडी काही व्हिडिओज बनवलेले आहेत, ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला म्हाडाचे सर्व अपडेट्स आणि प्रोजेक्टची माहिती मिळत राहील. तर आज आपण ह्याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK रावेतचा प्रोजेक्ट पाहणार आहोत. ठीक आहे. तर मी आलेलो आहे म्हाडाच्या मुख्य संकेतस्थळावरती. तर इथं आल्याच्या नंतर तुम्हाला व्ह्यू लाईव्ह स्कीम वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुणे मंडळावरती क्लिक करायचे. प्रोसीड वरती क्लिक करायचं. प्रोसीड वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघा सगळे इम्पॉर्टंट डेट्स तुम्हाला पाहायला मिळेल. कधीपासून ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे, तर 11 सप्टेंबर 2025 आणि ऍप्लिकेशन एंड डेट 31 ऑक्टोबर 2025 आहे. बाकीचे सुद्धा सर्व डेट्स इथं दिलेले आहे. ड्रॉ कधी होणार आहे तर 21 नोव्हेंबर 2025 ला होणार आहे. बघा जवळपास 140 प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत. तर मी आता आपल्याला रावेतचा प्रोजेक्ट पाहायचा आहे. एक रावेत मध्ये बघा पाल्म स्प्रिंगचा सुद्धा आहे, हा रेडी टू मूव्ह आहे. त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. ठीक आहे. सोलास्टा हा सुद्धा चांगला प्रोजेक्ट आहे, पण याची थोडी कॉस्ट जास्त वाटत आहे. ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. खूप लोकांनी त्याला पाहिलेलं सुद्धा आहे, हजारो लोकांनी पाहिलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा सुद्धा पाहू शकता. आणि आता आपण पाहणार आहोत हा शुभारंभ क्लारा रावेत 1 BHK आहे, तसंच 2 BHK आहे. तर 1 BHK चे आपण डिटेल्स पाहूया. स्कीम कोड आहे 908A शुभारंभ क्लारा रावेत 1 BHK. ह्याच्यासाठी कोण अर्ज करू शकतो तर जनरल पब्लिक करू शकतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. याच्यामध्ये कार्पेट एरिया आहे 37.46 स्क्वेअर मीटर. कॉस्ट आहे याची 19 लाख रुपये. ह्याच्यात ॲडिशनल 5 लाख रुपये तुम्हाला अतिरिक्त खर्च येऊ शकतो. त्याच्यामुळे हा जवळपास 24-25 लाखापर्यंत जाऊ शकतो. अर्ज करताना तुम्हाला 20,000 रुपये अनामत रक्कम भरायची आहे. तसंच ह्याच्यासाठी फॉर्म फी आहे जवळपास 800 रुपये आहे, ती सुद्धा भरायची आहे. तुम्हाला जर फ्लॅट नाही लागला तर तुम्हाला 20,000 रुपये जे आहे ते रिफंड मिळतील आणि फॉर्म फी रिटर्न मिळणार नाही. टोटल संधिका ह्याच्यामध्ये 2 आहे. आता आपण याचा लेआउट बघूया 1 BHK चा. बेडरूम 1 BHK. हे बघा इथे तुम्हाला दिसू शकतो. मी जेव्हा 2 BHK चं एक्सप्लेन करेल तर त्याच्यात व्यवस्थित समजून सांगेल. इथं फक्त आपण
1 BHK चा लेआउट पाहूया. इथं पॅसेज आहे, पॅसेज मधून तुम्ही एंट्री केली तर हा लिव्हिंग आहे, लिव्हिंगला बाल्कनी आहे, म्हणजे या 1 BHK ला बाल्कनी आहे. किचन इथं तुम्हाला दिसेल, किचनच्या समोरच टॉयलेट आहे. हा ऍक्च्युली 2 BHK आहे. इथं 1 BHK नाही दिसत आहे. तुम्हाला 1 BHK चा पाहिजे नसेल तर तुम्ही रेरावरती जाऊन चेक करू शकता. ठीक आहे, तसंही ह्याला फक्त 2च आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तसे चान्सेस बी कमीच आहेत. ठीक आहे, आपण आता 2 BHK चा पाहूया. ते जास्त आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला लागण्याची संधी सुद्धा जास्त आहे. शुभारंभ बघा, 2 BHK चं कॉन्फिगरेशन आता आपण पाहणार आहोत किंवा डिटेल्स आपण पाहणार आहोत. तर 908B शुभारंभ क्लारा रावे 2 BHK याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं? तर कॅटेगरीज बघा, SC ST JR FF PH DF EX MP MLA MLC ME आहे, SG आहे, CG आहे, AR आहे आणि GP आहे. तुमच्याकडे जर आरक्षित प्रवर्गाचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही डायरेक्ट GP या कॅटेगरीतून अर्ज करू शकता. GP म्हणजे जनरल पब्लिक. याचा कार्पेट एरिया आहे 50.09 ते 50.69 स्क्वेअर मीटर. याची कॉस्ट बघा 24,46,800 ते 24,63,700. तर ह्याच्यामध्ये ऍडिशनल 5 लाख रुपयाचा खर्च येतो. स्टॅम्प ड्युटी आणि इतर चार्जेस असतात. तर हा जवळपास तुम्हाला 30 लाखापर्यंत जाऊ शकतो. कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे, अर्ज करताना तुम्हाला 20,000 रुपये EMD भरायचे आहे, म्हणजे अनामत रक्कम, जी की रिफंडेबल आहे. जर फ्लॅट नाही मिळाला तुम्हाला 20,000 रुपये रिटर्न मिळून जातील. प्लस याच्यासोबत 800 रुपयाची फॉर्म फी सुद्धा भरायची आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे. टोटल बघा, याच्यामध्ये सर्वाधिक संधिका उपलब्ध आहेत, म्हणजे 32 फ्लॅट्स आहेत. तर आपण त्याचा एक लेआउट पाहूया. आताच आपण जो 2 BHK चा पाहिला तोच आहे. इथं ऑलरेडी लेआउट दिलेला आहे, त्याच्यामुळे मी रेरा वरती जात नाहीये. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता रेरावरती जाऊन. ठीक आहे, तर आता याला व्यवस्थित पाहूया. बघा, इथं स्टेअर केस आहेत. स्टेअर केसने तुम्ही वर आला तर इथं हा पॅसेज आहे. पॅसेजने इथं एक फ्लॅट दिसत आहे तुम्हाला, आणि ह्याच्या समोरच मग इथं पण आहे. ठीक आहे, तर आपण एक ह्याच्यातला हा पाहूया. ठीक आहे, लेआउट तुम्ही एंट्री केली की तुम्हाला लिव्हिंग मिळतं. लिव्हिंगलाच बाल्कनी आहे, हा ह्याच्यातला प्लस पॉईंट आहे. ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचे लिटिगेशन्स नाही. आता ह्याचं पोझिशन कधी आहे ते मी तुम्हाला सांगतोच, त्याच्या आधी आपण कम्प्लीट करूया. तर इथं तुम्ही लिव्हिंग झालं, लिव्हिंगला बाल्कनी आहे, नंतर किचन आहे, किचनच्या समोरच टॉयलेट दिलेला आहे, नंतर किचन मधून इथे एक बेडरूम दिलेला आहे. ठीक आहे, याला विंडो पण आहे, बेडरूमला बाल्कनी नाहीये. ठीक आहे, मग इथं मास्टर बेडरूम आहे. मास्टर का तर ह्याच्यामध्ये टॉयलेट सुद्धा आहे. ठीक आहे, तसंच ह्याला सुद्धा विंडो आहे, म्हणजे बेडरूमला कुठेच बाल्कनी नाही, फक्त लिव्हिंगलाच बाल्कनी आहे. तर अशा प्रकारचा हा 2 BHK आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय, तर याला कुठल्याही प्रकारचे लिटिगेशन्स नाहीये. हा ह्याच्यातला चांगला पॉईंट आहे. आणि 2028ला याचं पोझिशन आहे. ठीक आहे, पोझिशन जवळपास 3-3.5 वर्ष लेट आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर तुम्ही हे सर्व डिटेल्स क्रॉस व्हेरीफाय करा, साईट व्हिजिट करा. साईट व्हिजिट करायला हे अजून चालू नसेल कदाचित बांधकाम, पण तरी सुद्धा तुम्ही साईट व्हिजिट करून सर्व डिटेल क्रॉस व्हेरीफाय करा. रेरावरती जाऊन सुद्धा तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. रेरावर कसं क्रॉस व्हेरीफाय करायचं तर याच्यासाठी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.